यानंतर थेट जाऊयात, सुनील तटकरे बोलतायत। गुरुनी 90% आंबा आणि काजूचं नुकसान झालेलं असा अहवाल राज्य सरकारला सादर केला। त्याच वेळेला आम्ही सर्वांना विनंती केली की या संदर्भामधले सरकारने निर्णय त्या ठिकाणी घ्यावा। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की अधिवेशनाच्या नंतर या संदर्भातला निर्णय होईल। त्यावेळेला एक भूमिका मी प्रकर्षाने मांडली की ज्या अर्थी कृषी विद्यापीठाने अहवाल सादर केला की 90% पीक गेलं आहे, याचा अर्थ सरसकट पीक गेलं आहे। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पंचनामा करण्याची आवश्यकता नाही। 7/12मध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबाची लागवड आहे त्या सर्वांनाच पंचनामा न करता सरसकट मदत व्हावी, जसे निसर्ग चक्रीवादळामुळे झाली। तोही मुद्दा मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केला। तदनंतर 22,000 रुपये प्रति हेक्टरी ही मदत त्या ठिकाणी घोषित झाली। खरं आहे की काही आज वेगवेगळ्या शेतकरी संघटना, आंबा काजू उत्पादक शेतकरी या संदर्भामध्ये अधिक वाढीव राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी करतायत। कोकणातला ते एक लोकसभा सदस्य या नात्याने, कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी या नात्याने माझी सरकारकडे मागणी आहे की यावेळेचं झालेलं अपरिमित नुकसान हे लक्षामध्ये घेता शक्य होईल तेवढं अधिकाधिक नुकसान भरपाई किंवा मदत करण्याचा प्रयत्न, नुकसान भरपाई आपण त्याला म्हणू शकत नाही, पण मदत करण्याचा विचार राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि सुनेत्राबाईंच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घ्यावा अशी माझीसुद्धा ठामपणाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी असं तटकरे देखील म्हणतायत।